संकल्प करायचा आपल्याला 2026चा आणि 2026 मध्ये यश नक्की मिळवायचं मित्रांनो. आता आपण लिहूयात, करूयात काहीतरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज पुन्हा तुमचं आपल्या नवीन या व्लॉगमध्ये. तर आज 2 दिवस झाले मी गावावरून आलेलो मुंबईला आणि कालपासून नवीन वर्ष सुरू झालं इंग्लिश महिन्यानुसार. तर काल आपण गेलो देवळामध्ये पाया पडण्यासाठी. पण आज आपण 2026 मध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत, मिळवायच्या आहेत, त्याचं आपण रिझोल्युशन करणार आहोत, म्हणजे संकल्प करणार आहोत. आपण ते नोट करून ठेवणार आहोत. आज करूया सर्व काही, की आपल्या 2026 मध्ये कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्या करायच्या मित्रांनो, आपल्याला पूर्ण करायच्या त्या गोष्टी. 2026च्या एंडिंगला असं बोलता कामा नये की आपलं हे करायचं राहिलं, ते करायचं राहून गेलं, असं होता कामा नये. आपल्याला ज्या गोष्टी करायच्या सर्व आपण डायरी मी घेतलेली लिहायला. डायरीमध्ये आपण लिहूयात जेवढं काही गोष्टी आपल्या संकल्प, जेवढ्या काही गोष्टी आपल्या पूर्ण करायच्या त्या गोष्टी. चला, राज गेलाय शाळेमध्ये, तो पण येईल, बसूयात राजसोबत, पण राज पण येईल. तर मित्रांनो, आपण डायरी आणि पेन घेतल्या नोट करण्यासाठी. वही पण सोबत, म्हणजे मी अभ्यासच करत होतो पहिले, कारण की गावी गेलो होतो, खूप दिवस अभ्यास केला नाही मी. मग आज अभ्यास करायला घेतला, सुरुवात केला अभ्यास करण्यासाठी. अभ्यास केला, आपण गणिताचा अभ्यास केला याच्यामध्ये. अजून पण बाकी विषयाचा अभ्यास आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि चांगला पक्का अभ्यास करून मित्रांनो वेळेस चांगली तयारी करायची आपल्याला. त्याचा विषय सोडा, आता आपण नोट करून घेऊया आपल्याला 2026 मध्ये काय करायचं आहे मित्रांनो. कारण की आपल्याला 2026 मध्ये खूप काही करायचं आहे, यश मिळवायचं आपल्या 2026 मध्ये. त्याचा संकल्प आपला चांगला करायचा आहे आणि जसा आपण संकल्प करणार त्यानुसार आपल्याला मेहनत सुद्धा करायची मित्रांनो. कारण की फक्त संकल्प करून गोष्टी भेटत नाही, तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो, मेहनत करावी लागते. तर आपण करूयात आता, चला लिहूयात, करूयात सुरुवात. तर मित्रांनो, ही जी डायरी आहे ती सुरुवातीपासून माझ्याकडेच आहे. म्हणजे बघू शकता मी ज्या कम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्यांचं पण पूर्ण लिहून ठेवलेलं आहे, कोणते बुक्स पाहिजे, काय करायचं, एम सेट, त्याचे बुक्स वगैरे असे लिहून ठेवलेले, किती स्कोर करायचा, काय करायचं. सुरुवातीपासून मी सर्व केलेले आहे याच्यामध्ये, बघू शकता. हे जे पोलीस भरती इथं पण दिलेले आहे, कोणते बुक्स, काय कसा पेपर असणार वगैरे वगैरे सर्व याच्यामध्ये लिहिलेले. याच्यामध्ये 12 आवर्स रुटीन पण केलेले आहे मी. आणि टिप्स टू मेक गुड वर्क, हे सर्व मी माझ्यासाठी स्वतःसाठी मला जे आवडतं का लिहिण्यासाठी किंवा बेस्ट आहे आपल्यासाठी, जे बेस्ट आहे ते सर्व लिहून ठेवलेले आहे मी. इथे मी हे लिहिलं होतं जेव्हा मी यूट्यूब अकाउंट चालू केलं, तेव्हा बोलण्यासाठी इथं लिहिलं होतं. आणि हे छोट्या भावाने थोडंफार. तर आता आपण लिहूया मित्रांनो, डायरी पेन घेतलेला आहे. आता आपण रिझोल्युशन बनवूया, संकल्प आपल्या ज्या गोष्टी 2026 मध्ये पूर्ण करायच्या, साध्य करायच्या, आपण करू शकतो मित्रांनो. आपल्या तेवढं दम आहे ते आपण आता लिहूयात. चला बघूया कोणकोणत्या गोष्टी कंप्लीट लिहूयात आणि मग त्या कंप्लीट करण्यासाठी आपण मेहनत करूयात. तर मित्रांनो, आपण सर्वात आधी आपल्या यूट्यूब पेजवर 50,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स मिळूयात ते आपण लिहिलेले. आणि त्यानंतर मी लिहिले की वेट गेन, म्हणजे आपल्याला तर शरीराची आपल्याला चांगली बनवायची, फिजिक आपलं, तर आपण वेट गेनकडे लक्ष देऊ, आपली चांगली बॉडी बनवूया 2026 मध्ये. अजून काल मित्रांनो पासिंग विदाउट किटी, कारण की मला मागे फर्स्ट सेमिस्टरमध्ये 1-2 किटी लागली होती, कारण थोडा अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं होतं माझं. तर आपण लिहूया. आणि मित्रांनो, कारण की आपल्याला आता अभ्यास चांगला करायचा आहे, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि चांगला स्कोअर करायचा आहे. आपण ज्या फील्डमध्ये BSc IT घेतलेलं आपण, त्या फील्डमध्ये आपल्याला चांगला स्कोअर करायचा आहे. अजून आपण स्किल्स डेव्हलपमेंट घेऊया मित्रांनो. स्किल्स आपल्याला डेव्हलप करायच्या मित्रांनो चांगल्या आपल्यामध्ये. आणि गुड कॅरेक्टर, तर हे सर्व मी पहिलेच विचार करून ठेवला होता की आपल्या जे जे करायचं 2026 मध्ये, ते आपण मी सर्वात पहिला आधीच विचार करून ठेवला होता. गुड कॅरेक्टर झालं, अजून कोणत्याही एका कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला मित्र सिलेक्ट व्हायचे, त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास पण करायचा आहे. तर मित्रांनो, आपण लिहिले जे आपल्याला संकल्प करायचा होता, संकल्प मी लिहिलेला आहे.
त्याच्यामध्ये लिहिलेले 50K सबस्क्रायबर्स, म्हणजे 50,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आपल्याला 2026मध्ये मिळवायचे आहेत मित्रांनो. आणि आपल्या शरीरयष्टी आपली बॉडी जी आहे ती चांगली बनवायची आहे. वरून पासिंग विदाऊट किटी केलेली मी, कारण की माझे सेमिस्टरमध्ये थोडं दुर्लक्ष होत होतं अभ्यासाकडे. आता चांगला अभ्यास करायचा आहे आणि चांगला स्कोअर करायचा आहे, चांगले ग्रेड मिळवायचे आहेत आपल्याला. त्यानंतर स्किल्स डेव्हलपमेंट घेतले मी विचार करूनच, कारण की स्किल्स आपल्याला स्किल्सकडे लक्ष द्यायचे आहे. आजच्या या दुनियामध्ये स्कोअरकडे नाही तर आपल्या स्किल्सकडे जास्त करून लक्ष देतात. त्यामुळे आपल्या स्किल बिल्ड करायचे आहेत आणि एक चांगलं कॅरेक्टर, एक चांगलं व्यक्तिमत्व आपलं बनवायचं आहे, गुड कॅरेक्टर. त्यानंतर आपण चांगले कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सिलेक्ट व्हायचे मित्रांनो, अभ्यास करून घरच्यांना आपल्याला आनंदी करायचे. मी त्या तयारी तर चालूच आहे मित्रांनो माझी आधीच पोलीस भरतीची. नंतर बघूया, अजून दुसरी पण एक्झाम देऊयात आपण. आणि त्यानंतर आपल्याला व्लॉगिंगसाठी किंवा इतर काही कामासाठी अजून चांगला मोबाईल घ्यायचा मित्रांनो मला सध्या. त्या 2026मध्ये मी घेणार आहे चांगला मोबाईल आपल्या व्लॉगिंगसाठी आणि दुसऱ्या पण काही कामासाठी लागेल. त्यामुळे काही सध्या माझ्याकडे थोडा लो क्वालिटीचा मोबाईल, त्यामुळे व्हिडिओ थोडे लो येतात. काय नाही, माफ करा. पण आपण ह्या वर्षी 2026मध्ये आपण घेऊया चांगला मोबाईल. नंतर घेतले सक्सेस इन YT यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामवर पण आणि YTवर पण आपल्याला चांगलं सक्सेस मिळवायचे आहे मित्रांनो. फॅन पेज पण वाढवायचे, सबस्क्रायबर्स पण वाढवायचे आहेत आणि सेल्फ डेव्हलपमेंट करायचे आपल्याला मित्रांनो. एक चांगलं व्यक्तिमत्व, सर्वात आधी एक चांगलं व्यक्ती बनणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण सर्वात आधी एक चांगले व्यक्तिमत्व घडवूया आपले आणि आपल्या स्किल्सकडे पण लक्ष देऊयात, बॉडी बनवूयात, चांगला अभ्यास करूयात मित्रांनो. तुम्ही पण असा माझ्यासारखी नक्की संकल्प करा. आणि फक्त संकल्प करू नका, तर त्यासाठी तुम्ही मित्रांनो संकल्प अभ्यास पण करा, कारण की अभ्यास पण महत्त्वाचा आहे, अभ्यास पण गरजेचं आहे, मेहनत करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीची मेहनत करता तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळते, त्या मेहनतीचं फळ तुम्हाला गोड मिळतं असं म्हणतात. त्यामुळे मी पण आता जे केलेलं आहे, मेहनत तर माझी चालूच आहे मित्रांनो. तुम्ही बघत असाल मेहनत घेतोय मी, तुम्ही पण अशीच मेहनत घ्या आणि आपल्या घरी आपल्या आईवडिलांना चांगले वाटेल, आपला अभिमान वाटेल अशी काहीतरी गोष्ट करा मित्रांनो, जेणेकरून आपले आईवडील अभिमानाने बाहेर फिरू शकतात, अभिमानाने दुसऱ्या लोकांना सांगू शकतात की माझा मुलगा ह्या पोझिशनला, ह्या स्टेजमध्ये इथे काम करू, असा अभिमान सांगू शकतात. असं काहीतरी करू नका मित्रांनो. हे 2026 नक्कीच तुमच्या यशाचं वर्ष असेल, अशी आय होप की 2026मध्ये तुम्ही यश मिळू शकता. जो तुम्ही संकल्प केला आहे, म्हणजे अजून केला नसेल तर करणार आहात आणि नक्कीच करा. जो संकल्प करणार आहात त्या संकल्पामध्ये, त्या गोष्टीमध्ये यश नक्कीच मिळवा. तेवढी मेहनत करा, ठीक आहे. मी पण आता मेहनत करणार आहे, माझी मेहनत चालूच आहे. आणि मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये पण मी हे करणार, थोडं ब्लॉगिंगमध्ये म्हणजे व्हिडिओ एडिटिंगमध्ये पण थोडं लक्ष देणार आहे मी. व्हिडिओ एडिटिंग कसे अजून चांगल्या पद्धतीने व्हिडिओ एडिट करता येईल ह्याकडे पण मी लक्ष देणार आहे. बघूया, राज पण आलेला, खाली गेला तो. पहिला व्हिडिओ त्याने शूट केला माझा, खाली गेला जेवणासाठी. तेव्हा त्याचं काय 10वीचं वर्ष मित्रांनो, त्याचा तर आता 1 महिना राहिला अभ्यासासाठी. त्याला पण सांगतो अभ्यासासाठी, तर त्याच्याकडे पण माझं लक्ष आहे, कारण की त्याचा अभ्यास मी स्वतः घेतोय. त्यामुळे गावाने तुम्ही पण अभ्यास करा नक्की मित्रांनो. चांगलं आयुष्य घडवा. आई आणि बाबांना, आई वडिलांना चांगलं सुखी ठेवा, त्यांना अभिमान वाटेल अशीच गोष्ट करा मित्रांनो. आणि 2026मध्ये यश नक्की मिळवा. आता आपण बघा, अजून थोडं काय मला जेवढं माझ्यासाठी शक्य होईल मी तेवढं त्याच्यापेक्षा जास्तच लिहिलं मित्रांनो. आणि ते या वर्षी आपल्याला सिद्ध करायचे, संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. कारण की आपण बघूया 2026च्या एंडिंगला मी तुम्हाला ही लिस्ट माझी दाखवेल, पुन्हा जे आता दाखवणार ती पुन्हा दाखवेल. मग बघूया काय होतं. आपण त्याच्यामध्ये किती आपण जेवढा आपण संकल्प केलेला आहे त्याच्यामध्ये 9 ते 10 गोष्टी आहेत. त्या 9 ते 10 गोष्टीपैकी आपण आपल्या सर्व गोष्टी कंप्लीट करायच्या, सक्सेस मिळवायची सर्व गोष्टींमध्ये. बघूयात काय होते. हे बघा मित्रांनो, जे आपण 2026चा संकल्प केलेला आहे तुम्ही इथे सर्व लिहिलेले. आणि 10वी गोष्ट आपण लिहूयात इंग्लिश स्पीकिंग. आपण इंग्लिश स्पीकिंगकडे पण लक्ष देऊयात. अशा आपण 10 गोष्टी केलेल्या आहेत. ह्या 10ही गोष्टीमध्ये आपल्याला सक्सेस घ्यायची आहे मित्रांनो. चांगला अभ्यास करायचा आहे, मेहनत घ्यायची आणि सर्व गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात मिळवायच्या आहेत. त्या पण 2026मध्येच मित्रांनो. 2026मध्ये सर्व गोष्टी आपल्याला घ्यायच्यात, मिळवायच्यात. बघूयात, आपण तेवढी मेहनत पण करूयात. आणि 2026च्या एंडिंग लास्ट डेटला आपण बघूयात आपण याच्यापैकी किती गोष्टी मिळवल्यात.
मित्रांनो ठेवण्यात सर्व गोष्टी मिळवणार आहेत. आपल्याकडे जेवढं होईल तेवढं बघूयात. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच. मला आता करायचं आहे व्हिडिओ एडिटिंग. तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयाच अशा पुढच्या इंटरेस्टिंग आणि धमाकेदार व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. 2026 हे आपलं यशाचं वर्ष असेल. त्यामध्ये आपण सक्सेस मिळूया. सक्सेसचं वर्ष आपलं 2026. सक्सेस आपण घेऊयाच.